आपल्या या सनातन संस्कृतीचं पुनर्जन्म ज्यांच्यामुळे झाला ते आदि शंकराचार्य. त्यांचं वय फक्त 32 वर्षाचं होतं. 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये केरळामध्ये जन्माला आलेला हा भारत मातेचा सुपुत्र संपूर्ण भारताची परिक्रमा करतो. भारताच्या 4 दिशांना 4 मोठ्या पीठांची स्थापना करतो. आपले अनंत अनुयायी त्या पीठांच्या माध्यमातून तयार करतो. प्रचंड मोठं वाङ्मय की आज 2500 वर्षानंतरही आदि शंकराचार्य वाङ्मयाचा अभ्यास पूर्ण होऊ शकलेला नाही. त्याच परंपरेला पाईक असलेले आमचे ज्ञानेश्वर महाराज आळंदीला 21 वर्षाचा, म्हणजे तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या काळातले जेनझीच होते ते. 21व्या वर्षी त्या महात्म्याने एवढं परमार्थाचं सार लिहून ठेवलं. मला सांगा, एक करिअर म्हणून जरी तुम्ही विचार केला तर 21व्या वर्षी त्या महात्म्याने जी काही अचिव्हमेंट केलेली आहे किंवा आदि शंकराचार्याने जी काही अचिव्हमेंट केलेली आहे ती काही अँबिशन शिवाय झाली असेल का? निश्चितच त्यांच्यासमोर एक ध्येय होतं आणि त्या ध्येयाच्या आधाराने प्रेरित होऊन त्यांनी ते केलं. आमच्या समर्थ रामदासांनी देखील दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत शेकडो मठांची स्थापना केली. अनेक ठिकाणी त्यांनी महंत घडवले आणि ते महंत देखील कसे घडवले? आजच्या काळामध्ये जसं सीईओ असतात ना, एकेका ब्रँचला एक सीईओ तुम्ही निर्माण करता आणि ती ब्रँच त्याच्या पद्धतीने काम करते, त्याप्रमाणे आमच्या समर्थांनी एक आश्रम स्थापन केला, मठ स्थापन केला. त्यामध्ये ते पडले नाहीत. त्यांनी नियमावली दिली, तिथं महंत स्थापन केला आणि त्या महंताने त्या सगळ्या मठाचं कार्य करायचं. अशा पद्धतीने त्यांनी ती रेघा रूपाला आणली. या सगळ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी लेवल अचीव्ह केली ना, आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही. यातून माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर एक सूत्र देतात, जे तुम्हाला पटेल. तुम्ही जसा स्वतः पुशअप्स काढता, स्वतः जसा जिम मध्ये जाऊन व्यायाम करता, तसं ध्यान किंवा नामस्मरण हे तुमच्या मनाचा व्यायाम आहे. हे ज्याला कळालं ना, त्याला हा कधीच संभ्रम राहणार नाही.